ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत पुन्हा एकदा मोठा दावा केला। देशात उत्तम शिक्षण मंत्री देवेंद्र फडणवीसच होऊ शकतात असं वक्तव्यही संजय राऊत यांनी केलं। त्यालाच शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय। काय म्हणालेत राऊत आणि काय उत्तर दिलेलं आहे उदय सामंत यांनी आपण पाहूयात। देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे। हे नरेंद्र मोदींनाही माहिती आहे आणि दिल्लीतली जी माझी माहिती आहे त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली की तुम्ही केंद्रात येऊन मनुष्यबळ विकास मंत्रालय, त्याला शिक्षण खातं म्हणत नाही तर त्याला HRD मिनिस्ट्री म्हणतात आणि खूप मोठं खातं आहे। पहिल्या 5 खात्यांमधलं ते खातं आहे, डिपार्टमेंट आहे। मनुष्यबळ विकास खात्याचं जबाबदारी आपण घ्यावी अशी त्यांना मोदींनी सूचना केलेली आहे। चांगली स्टोरी आहे ती। त्याच्यामध्ये काय, मी तर वाचत नाही सामना, पण मोदी शहांमधला संघर्ष, देवेंद्रजी तिकडे जाणार हे सामना ठरवत नाही, 2 नेते ठरवतात। त्याच्यामुळं त्यांचा तो वैयक्तिक भारतीय जनता पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे, कोणी केंद्रामध्ये जायचं, कोणी मुख्यमंत्री राहायचं, हे काही सामनामधल्या सल्ल्यानं होत नाही। त्याच्यामुळे सामना हा तुम्ही जसं आता वाचून टाइमपास करता तसं अनेक लोक टाइमपास करतात आणि तो पेपर किती लोक वाचतात हे देखील आत्मचिंतन घेणाऱ्यांनी केलं पाहिजे।